माननीय श्री किशोर ठाणेकर साहेब कार्याध्यक्ष यांच्या वतीनं मी उपस्थित सर्व मान्यवरांचं छत्रछायेखाली आम्हा सर्व कार्यकर्त्यांना 10 बळ मिळो इतकीच या वाढदिवसानिमित्त या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो। विनायक राऊत साहेब तुम नाही, सध्या महाराष्ट्रातली आरोग्य सेवा पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे। कारण दुर्दैवाने ह्या आरोग्य खात्याला मिळालेले मंत्री हे त्याला आरोग्याची किंवा म्हणून ह्या खात्याची जाण नसलेले तर नाहीत, परंतु ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा जेवढं काय ओरबडायचं आहे तेवढं ओरबडण्याचं काम करतात। आज अगदी डॉक्टर्सना मानधन नाही मिळत, वेतन मिळत नाही, आरोग्यसेविकांना दिवसरात्र फिरणाऱ्या आरोग्यसेविकांना उपेक्षित जीवन जगावं लागतं। कोणत्याही जिल्हा रुग्णालयामध्ये 100% औषध पुरवठा तर नाहीत, पण साध्या तापावरच्या गोळ्यासुद्धा बाहेरून आणाव्या लागतात। आणि म्हणून अशा पद्धतीने सध्याची आरोग्यसेवा सुधारवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते फक्त शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वतःचा टेंबा मिरवण्याचा प्रयत्न करतात, करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतात, पण आरोग्यावर मात्र लाखो रुपये खर्च करण्याची सुद्धा त्यांची दानत राहिलेली नाही। नाही, हे सगळं घडी विस्कटून टाकायचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे, मोदी सरकारने केलेलं आहे। म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना आधार देण्याच्यापेक्षा स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर एवढा मोठा भाजप वाढला, ते आज अडगळीत पडलेले आहेत, त्यांना कोणी विचारत नाही। पण ज्यांच्यावर हजारो कोटीचा भ्रष्टाचार होता ते आज भाजपचे कर्ते करविते झालेले आहेत। आणि म्हणून अशा या भ्रष्टाचारांच्या डबक्यात बुडालेल्या भाजपाच्या नेतृत्वाला यावेळेला महाराष्ट्रातली आणि देशातली जनता निवडणुकीच्या वेळेला धडा शिकवेल। संबंधित विभागापेक्षा संबंधित मंत्री जे आहेत तेच अशा या भ्रष्टाचार लोकांना पाठीशी घालत आहेत। केवळ कोल्हापूरमध्येच नव्हे तर नागपूरमध्ये औषध घोटाळा झालेला आहे, पुण्यामध्ये सुद्धा झालेला आहे। त्यामुळे सध्या महाराष्ट्रातलं आरोग्य खातं हे भ्रष्टाचारांचं कुरण झालेलं आहे, पण त्याचा फटका रोग्यांना बसतो आहे। नक्कीच कोरोना कार्यकालामध्ये ज्याने कर्तव्य भावनेने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झोकून देऊन कोरोनाग्रस्तांचं औषधोपचार केले, त्यांचा जीव वाचवला, त्या डॉक्टर्स असतील, नर्सिंग स्टाफ असेल, त्याचबरोबर इतर त्यांचा पॅरामेडिकल स्टाफ असेल, ह्या सगळ्यांना आज वाऱ्यावर सोडण्याचं काम सध्याच्या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। प्रार्थना आहे, माझ्याकडे त्याची अपडेट आता नाही आहे, कारण मी आलो डायरेक्ट सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून। धन्यवाद। हो, हा ससूनचा रॅकेट आहे तर संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राला मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीचं दुष्कृत्य झालेलं आहे। आणि पुण्याचं ससून सोडावं, कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये काय झालं, जिथे मुख्यमंत्री स्वतः राहतात त्या कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे या निष्क्रियपणामुळे। नाही, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सर्वांना भेटतात, सर्वांशी चर्चा करतात, राजी नाराजी त्यांची आहे असं मला वाटत नाही। पूर्णपणे शिवसेनेशी निष्ठा किंवा उद्धव बाळासाहेबांशी निष्ठा असलेले नेते आहेत ते। नाही, उमेदवारी मागणे ही काय चूक नाही आहे, इच्छा व्यक्त करणं चूक नाही आहे। अखेरीस पक्षप्रमुख जो उमेदवार देतील तो निवडून आणण्याचा निर्धार सुद्धा त्यांनी केलेला आहे। मला अजिबात वाटत नाही, आघाडीच्या मध्ये जो समन्वय आहे, सुसंवाद आहे, हा खूपच चांगल्या पद्धतीने आहे। आणि ह्या 2 दिवसामध्ये
100% आघाडीच्या उमेदवारांची नावं जाहीर होतील. धन्यवाद. फक्त दावा करतायत, प्रत्यक्ष काही दिलेलं नाही आहे. म्हणून मी सांगितलं ना, आजसुद्धा जिल्हा रुग्णालयामध्ये जावं. जिल्हा रुग्णालयामध्ये कोणती औषधं आहेत, तर स्वतः ताप जाण्यासाठी सुद्धा जे टॅबलेट लागते त्यासुद्धा टॅबलेट मिळत नाही आहेत. एनिमा देण्यासाठी जी ट्यूब लागते ती एनिमाची ट्यूबसुद्धा मिळत नाही आहेत. त्यामुळे कशासाठी दिलाय पैसा त्यांनी, पण टक्केवारीमध्ये हडप केला आहे त्यांच्याच मंत्र्यांनी.